नमस्कार मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या या स्कॉलरशिप सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करताय तर मग ही माहिती तुम्हाला माहित असणं खूप आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही जर इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करत असाल तर किती टक्के गुण मिळाल्यानंतर तुम्हाला ही शिष्यवृत्ती दिली जाते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, जेव्हा तुम्ही इयत्ता 8वी साठीची स्कॉलरशिप परीक्षा देत असता तेव्हा आपल्याला एकूण 4 विषयांवरती प्रश्न विचारले जातात. मग या 4 विषयांमध्ये प्रथम भाषा म्हणजेच मराठी या विषयावरती प्रश्न विचारले जातात. तर गणित या विषयावरती प्रश्न विचारले जातात. नंतर तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी या विषयावरही प्रश्न विचारले जातात. आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे मराठी, गणित, इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी या 4 विषयांवरती आपल्याला इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी अभ्यास करायचा असतो. मग या 4 विषयांमध्ये प्रथम भाषा म्हणजेच मराठी आणि गणित यासाठी पेपर 1 व तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी यासाठी पेपर 2 अशा स्वरूपाचे आपल्याला 2 पेपर द्यायचे असतात. मग पेपर 1 मध्ये मराठी आणि गणित या विषयावरती प्रश्न विचारले जातील, तर पेपर 2 मध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरती प्रश्न विचारले जातील. मग बघा, मराठी या विषयासाठी एकूण 25 प्रश्न विचारले जातात, तर गणित या विषयासाठी एकूण 50 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क दिल्यामुळे मराठी या विषयासाठी 50 गुण तर गणित या विषयासाठी 100 गुण दिलेले असतात. म्हणजे आपल्याला एकूण 75 प्रश्न सोडवायचे असतात आणि ते 150 मार्कांसाठी विचारले जातात. म्हणजे दिलेल्या वेळेमध्ये आपल्याला पेपर फर्स्ट साठी 75 प्रश्न सोडवायचे. मग वेळ किती असतो? तर मित्रांनो, या पेपरसाठी आपल्याला 1 तास 30 मिनिटे इतका वेळ दिलेला असतो. म्हणजे या 1 तास 30 मिनिटांमध्ये तुम्हाला हे एकूण 75 प्रश्न सोडवायचे. आता जसं पेपर फर्स्ट विषयी पाहिलं तसंच पेपर सेकंड साठी आपल्याला इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरती प्रश्न विचारले जातात. मग इंग्रजी विषयावरती प्रश्न विचारताना ते आपल्याला एकूण 25 प्रश्न विचारले जातात. इथेही एका प्रश्नाला 2 गुण असल्यामुळे ह्या इंग्रजी विषयासाठी आपल्याला 50 मार्क्स भेटतात. आणि बुद्धिमत्ता चाचणी हा विषय 100 मार्कांसाठी 50 प्रश्नांचा असतो. म्हणजे पेपर 2 मध्येही आपल्याला एकूण 75 प्रश्न सोडवायचे आणि ते 150 मार्क्ससाठी विचारले जातात. जसा पेपर फर्स्ट साठी 1 तास 30 मिनिटे इतका वेळ दिलेला आहे, तसाच पेपर सेकंड साठी सुद्धा 1 तास 30 मिनिटे इतकाच वेळ दिलेला असतो. या 1 तास 30 मिनिटांमध्ये आपल्याला हे 75 प्रश्न सोडवायचे असतात. मग मित्रांनो, हे झालं परीक्षेचं स्वरूप. म्हणजे जेव्हा तुम्ही इयत्ता 8वी साठीची शिष्यवृत्ती परीक्षा देत असता, ही स्कॉलरशिप परीक्षा देताना तुम्हाला अशा प्रकारे प्रश्नपत्रिका दिली जाते. मग आता यामध्ये आपल्याला प्रश्नांची काठिण्य पातळी दिलेली आहे. प्रश्नांची काठिण्य पातळी म्हणजे सोप्या स्वरूपाचे प्रश्न असतील, मध्यम स्वरूपाचे प्रश्न असतील किंवा कठीण स्वरूपाचे प्रश्न असतील. मग इयत्ता 8वी साठी हे सोप्या स्वरूपाचे प्रश्न 30% विचारले जातात, तर मध्यम स्वरूपाचे प्रश्न हे 40% विचारले जातात आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न हे 30% विचारले जातात. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न दिलेले असतात. मग आता या प्रश्नांमध्ये जेव्हा ही परीक्षा तुम्ही इयत्ता 8वी साठी देत असाल तेव्हा 20% प्रश्न हे असे असतात ज्यामध्ये 2 बरोबर पर्याय दिलेले असतात. म्हणजे या 20% प्रश्नांमध्ये तुम्हाला पर्यायांपैकी 2 योग्य उत्तरे निवडायची असतात. जर तुम्ही एखादं उत्तर बरोबर लिहिले पण त्यासाठी 2 योग्य उत्तर लिहायचे तर ते उत्तर चुकीचं दिलं जातं. त्यामुळे प्रश्नपत्रिकेत दिलेली सूचना नीट वाचून जर त्याच्या पुढे 2 योग्य पर्याय निवडा असं लिहिलं असेल तर त्या प्रश्नासाठी तुमच्याकडून 2 पर्याय निवडणं हे अपेक्षित असतं. आता हे झालं परीक्षेचं स्वरूप किंवा प्रश्नांची काठिण्य पातळी. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्हाला ही शिष्यवृत्ती हवी असेल तर तुम्हाला किती टक्के गुण मिळणं आवश्यक आहे. तर मित्रांनो,
इयत्ता 8वी साठी किंवा इयत्ता 5वी साठी जी स्कॉलरशिप परीक्षा घेतली जाते यात शासनाने पास किंवा नापास अशी पद्धत काढून आता पात्र आणि अपात्र या प्रकारे ठरवलं जातं. म्हणजे विद्यार्थ्याला परीक्षेत जर 40% गुण मिळाले, ठीक आहे, विद्यार्थ्याला परीक्षेत जर 40% गुण मिळाले तर विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतो आणि जर 40%पेक्षा कमी गुण मिळाले तर विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अपात्र असतो. म्हणजे जर तुम्ही आता 8वी साठी या स्कॉलरशिप परीक्षेचा अभ्यास करत आहात आणि खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करताय तर तुम्हाला 40% पडणं खूप आवश्यक आहे, तरच तुम्हाला ही शिष्यवृत्ती दिली जाते. मग अशा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी किंवा याच्या अभ्यासक्रमाच्या माहितीबद्दल तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असल्यास तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरही कळवू शकता. डबल वाय अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.